बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये दुजाभाव झाल्याची पालकमंत्री अजित पवारांनी आता चौकशी लावली आहे। 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आणि ती चौकशी केली जाणार आहे। एका आठवड्यामध्ये अहवाल सुद्धा दिला जाणार आहे। अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या घोषणेचं स्वागत केलं। 2023-24 आणि 24-25 च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची आता चौकशी होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावर नेमकी काय पोस्ट केली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला, या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। नियोजन समितीची बैठक होताच आता 2023-24 आणि 24-25 सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आलंय। यामध्ये धाराशिव उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अपर संचालक म.का. भांगे व जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा या चौकशी पथकात समावेश आहे। हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसंच प्रशासकीय मान्यता दिलेली कामं, त्याकरता निधी वितरण याची चौकशी करणार आहे। एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिलेले। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अंजलीताई, खरं तर विरोधकांची मागणी होती, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, बीडचं पालकमंत्री पद त्यांनी स्वीकारलेलं आहे। जी मागणी मागच्या काही काळापासून होत होती, मोठ्या प्रमाणावर होत होती, त्यांनी पालकमंत्री पद सुद्धा स्वीकारलंय आणि आता पालकत्व स्वीकारल्याप्रमाणे ते ऍक्शन मोडवर आल्याचं सुद्धा दिसतंय। तुम्ही सुद्धा आभार मानलेले आहेत। नाही, त्याचं मी आभार नाही मानले, त्याचं मी स्वागत केले। बरं, स्वागत। कारण मला असं वाटतंय की ही समिती स्थापन कशासाठी झाली आहे की जेवढ्या त्यांनी अनियमितता केल्या आहेत त्याची सगळ्याची चौकशी व्हावी आणि त्याचा अहवाल देखील एका आठवड्यात देण्यात यावा असं सांगितलं जातंय। ते ऐकून जरासं बरं वाटलं, कारण अशा समित्या नेहमी होतात पण त्याचे अहवाल मात्र कधीही सादर होत नाहीत। जसं आपण प्रत्येक घोटाळ्यात बघा एक समिती स्थापन होते पण त्याचे अहवाल कधी आपल्यापर्यंत येत नाही। पण आताच्या घटकेला सगळे कायदे धाब्यावर लावून त्यांनी प्रत्येक गोष्ट कशी केली आहे, आता हा अहवाल जर बाहेर आला तर त्याच्यातनं नक्की आपल्याला ते दिसून येईल। आणि आज देखील मी जी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे ती काहीशी तशीच आहे की सगळे कायदे धाब्यावर लावून धनंजय मुंडे कसं काम करत होते, कसे सगळे पैसे खात होते हे आपल्या सगळ्यांना आज दिसणार आहे। आणि तसाच काहीचा प्रकार जो तिथे त्यांनी पाहिला असेल आणि त्याची माहिती देखील त्यांना मिळाली असेल बीडला गेल्यानंतर, म्हणूनच या समितीची स्थापना त्यांनी केलेली आहे। बरं अंजलीताई, तुमची आज जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये तुम्ही साधारण कोणत्या आशयाचे, कोणत्या घटनेच्या संदर्भातले किंवा कोणते पुरावे सादर करणार आहात? नाही, ते एक 3-4 तासात आपल्या सगळ्यांनाच कळेल। आत्ताच ते नको बोलूया, पण खूप काही कळेल एवढं मात्र नक्की। बरं, धन्यवाद अंजलीताई, तुम्ही पुढारी न्यूजची ही सगळी बातचीत केली त्यासाठी। यानंतर जाऊया, आपले बीडचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार जे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत ते सुद्धा ऍक्शन मोडवर आलेले आहेत, त्यांनी समिती सुद्धा गठीत केलेली आहे चौकशीसाठी। नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर आमदार सुरेश धस यांनी जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे त्याच्या वाटपावरून तसेच त्याच्या वापरावर देखील आरोप केले होते। या निधीचा जे आहे ते योग्य विनियोग झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती। त्यानंतर अजित पवार यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी याबाबतचं आदेश दिले आणि प्रशासनाने देखील तातडीने पावले उचलत आता ही समिती स्थापन केली होती। या समितीला 8 दिवसात आपला अहवाल सादर करायचा आहे, त्यानुसार हा देखील सादर होणार असून आता या दरम्यानच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील या प्रशासनाच्या भूमिकेचं देखील स्वागत केलंय। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी।